दिवाळी शूट नंतर ना खायला कुठे जायचं आणि त्यात ही लिस्ट. चॉकलेट मिल्कशेक आणि मँगो. फायनली डोंबिवलीमध्ये काहीतरी नवीन आलं आहे. तुम्ही आई श्री खोडियार काठियावाडी धाब्याला गेलात का? 20 ते 25 टाईपचे फक्त सलाडच होते आणि बापरे इकडचा मेन्यू एवढा ह्यूज होता की ओ माय गॉड, तुम्ही 50 ते 60 डिशेस खाऊ शकता. आणि इकडचा ॲम्बियन्ससुद्धा खूप इंटरेस्टिंग होता, जसं की वारली पेंटिंग आणि राजस्थानी वाईब येणारा सुपर अट्रॅक्टिव्ह ॲटमॉस्फिअर. पहिलेच आम्हाला रेस्ट्रिक्शन द्यायला चालू झालं होतं की काही मस्ती करायची नाही आहे, पण हम नाही सुधरेंगे त्यामधली आमची ही ओरवी. आणि मग फटाफट स्टार्टर्स यायला चालू झाले आणि एवढे इंटरेस्टिंग स्टार्टर्स होते. त्यामध्ये वाव, चीज कटोरी, दाल बाटी चुरमा आणि माउथ वॉटरिंग पिझ्झा हेल्दी असणारा तो खाल्ला आणि आमचं मन एवढं तृप्त झालं. पण हे म्हटलं की अरे बापरे अजून मेन कोर्स पेंडिंग आहे. आणि मेन कोर्स आल्यानंतर जर कोणालाही डोहाळे लागले असेल तर इकडे या. मकई रोटी, ज्वारी रोटी आणि त्यात हे एवढं घी. ओ माय गॉड, वेट तो बडणेवाला आहे, नो डाऊट इन दॅट. मग म्हटलं छासचा चस्का मारला आणि डेझर्ट यमी मस्त ट्राय केलं. आणि हो, रेस्टॉरंट कोणतंही असेल वॉशरूम क्लीन अँड नीट हवंच, कारण की हायजीन मॅटर्स अ लॉट. सो तुम्ही कधी व्हिजिट करता या रेस्टॉरंटला आणि राजस्थानी लंच कधी ट्राय करणार आहात सांगायला विसरू नका. आणि हो, त्याच्या बाजूला नॅचरल्स आहेच, तर नॅचरल्सला सुद्धा व्हिजिट करा. सो लाईक, शेअर आणि फॉलो. मँगो.